रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. म्हणजे माऊली ज्ञानेश्वर माऊली हे परमार्थातीलच फक्त नव्हे तर जगातील पहिले शास्त्रज्ञ. कशावरून म्हणाल तुम्ही? इतकं ज्ञान होतं यांच्याकडती. वारकरी गंध त्याच ठिकाणी का लावायचा? ह्याचं ज्ञान पूर्णपणे माऊलींना होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून वारकऱ्यांनी ठराविक ठिकाणं सांगितली. गंध कोणत्या बोटाने लावायचा तेही सांगितलं. आलं का लक्षात? हे जे बोट आहे म्हणजे करंगळीच्या शेजारचं हे एनर्जी देणारं बोट आहे. तुम्ही सायंटिफिकली पहा हे बोटाचा वापर कशासाठी केला जातो ते लक्षात येईल. आणि भस्म लावताना सुद्धा ही 3 बोटं वापरली जातात, लक्षात ठेवा. ज्या वेळेला शिवभक्तांचा भस्म लावला जातो कपाळावरती, आलं का लक्षात तुमच्या? ही 3 बोटं अतिशय महत्वाची. काय? स्वर्ग, नरक, वैकुंठ यासाठी आपण ही मानतो, कारण डिसिजन त्यांच्यावर आहे, लक्षात ठेवा. अवस्था 3 आहेत: ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्मस्थिती म्हणजे जन्म होणे. जन्म झाल्यापासून पालन करण्याची स्थिती ही वैष्णवाकडे असते. वैष्णव की जे वारी करतात. वारी प्रत्येकाला जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत. महेश म्हणजे लय पावणे, मृत्यू होणे. आणि ही जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानची जो वारी करतो त्याला वारकरी म्हटलं जातं, लक्षात ठेवा. या वारीमधून सुटायचं असेल, ब्रह्मस्थिती महेश स्थिती यातून सुटायचं असेल तर वैष्णव, लक्षात आलं का? मध्य जे पालन करताय आपला, त्या पालनकर्त्याला धरावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग हा असा असेल, नीट लक्ष द्या. किंवा आमचे वारकरी या 2 बोटांनी, लक्षात आलं का तुमच्या? इथे असा उभा नाम अगदी पाठीमाग याच्यापर्यंत, शेंडीपर्यंत, आणि मध्ये बरोबर या बोटांनी काय करतात? अष्टगंध किंवा बुक्का लावतात. ती 2 बोटं म्हणजे लक्षात ठेवा ते भगवंताचे 2 चरण आहेत, नीट लक्ष द्या. आणि बुक्का काय दर्शवतो तर भगवंताचं मुख दर्शवतो. आपल्या कपाळी हे आसनं म्हणजे आपण शुद्ध चारित्र्यवान आहोत याचं लक्षण होय. हे परमार्थामध्ये झालं. परंतु सायंटिफिकली काय, मी का म्हणतोय माऊलींना शास्त्रज्ञ, त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. ज्या वेळेला या 2 बोटांनी ही ओढलं जातं असं, लक्षात ठेवा, पाठीमागं, त्यावेळेला हेही जिंगवल पॉईंट किंवा हॉरारी पॉईंट आणि हेही ऊर्जा देणारी 2 बोट आहेत. त्या भागाला पूर्णपणे ऊर्जा मिळते. आणि मध्ये जो आहे त्याच बोटाने, लक्षात ठेवा, बरोबर त्याच्या अपोजिट साईडला, पिच्युटरी ग्लँड आहे. जी पिच्युटरी ग्लँड शरीरामधील सर्व एंडोक्राईन ग्लँडचं कंट्रोल करते. म्हणजे बॉडीतील हार्मोन जे आहेत ते हार्मोन्स कंट्रोल करण्याचं कार्य ही पिच्युटरी ग्लँड करत असते. आणि म्हणून मध्ये अष्टगंध किंवा बुक्का बरोबर त्याच ठिकाणी. आता याला सायंटिफिकली आधार चक्राचाही आहे, लक्षात ठेवा. फक्त मी एक सांगतो यामधला. मग इथे गंध लावल्यानंतर आणखीन कुठे गंध लावतात तर बरोबर हे भाग, इथं हा भाग जो आहे ना तो शेंडीचा भाग आहे, या भागाला गंध लावतात. हा ड्यू पॉईंट आहे, ड्यू पॉईंट. इथे गंध लावत असताना या बोटाने असा गंध लावत असताना हा पॉईंट असा आहे की जो शरीरात सर्व ज्या नसा आहेत किंवा ज्या सर्व नर्व्ज सर्क्युलेशन किंवा चक्कर येणे वगैरे वगैरे जेवढे काही रोग आहेत तेवढे हा ड्यू पॉईंट दाबल्यामुळं हे जातात, लक्षात ठेवा. म्हणजे कुठे कुठे गंध लावतात ते मी सांगायला लागलोय, का त्यांना सायंटिस्ट म्हणायचं. त्यानंतर याच 3 बोटांनी काय केला जातो, हे बा इथे अशा पद्धतीनं का इथं लावायचा तर असं केल्यामुळं, लक्षात ठेवा, या हाताने असं
आणि या हाताने असं. दोन्हीही हाताला गंध इथे का लावला जातो? त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी आपले सर्व हार्ट, लंग्स, हार्ट म्हणजे हृदय आणि लंग्स म्हणजे फुफ्फुस आणि आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, हे 3 बोट 3 सिस्टीम दाखवतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे ॲक्टिव्ह करणं दररोज एकदा असं पुसलं जातं, म्हणजे न कळत हे तिथे ॲक्युप्रेशर दिलं जातं आणि तेही सकाळी सकाळी. इकडे जसं दिलं जातं तसंच इथे दिलं जातं. तदनंतर हरोरी पॉईंट आहे, लक्षात ठेवा. इथं अशा पद्धतीनं इथं वळला जातो, इथे वळला जातो, पुन्हा इथे. हे सगळे जे पॉईंट सांगतोय हे सगळे पॉईंट शरीरामध्ये कुठलाही रोग होऊ न देणारे आणि दिवसभर त्या वारकऱ्याला स्वस्थ ठेवणारे पॉईंट्स आहेत. म्हणून बरोबर त्या ठिकाणी अनेक धर्मामध्ये, पुन्हा मुस्लिम धर्मामध्ये इथं लावला जातो, लक्षात ठेवा. इथले पॉईंट हे थायरॉइडचे पॉईंट्स आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे लावला जातो. हे लंग्सचे पॉईंट आहेत, इथे एक अशा पद्धतीनं आणि इथे एक अशा पद्धतीनं. हे पुन्हा नाभीवरती हे सर्व सांगतोय ते लक्षात ठेवा. हे ॲक्युप्रेशर आणि न्यूरोथेरपी, ॲक्युपंक्चर, सुजोक थेरपी या सायन्सच्या ब्रँचेस आहेत. या ब्रँचेसमध्ये हे सर्व पॉईंट्स हे येतात. आणि हे ज्ञान ज्या वेळेला ती क्रिया नव्हती त्यावेळेला माझ्या ज्ञानेश्वर माऊलीकडे होतं. आणि म्हणून मी सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली फक्त परमार्थातलेच नव्हे तर जगातील पहिले सायंटिस्ट आहेत, लक्षात ठेवा. आणि हे फक्त वरचं सायन्स सांगितलं, शरीरावरचं सायन्स सांगितलं, येतं का लक्षात तुमच्या? पण खरोखरचं ज्ञान कमीत कमी बाबा वारकऱ्यांनी नाही ज्ञानेश्वरी वाचली तर कमीत कमी एवढं करून तरी दररोजची पूजा करताना आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावं यासाठी ही पूजा सांगितली. अतिशय महत्त्वाचा विषय. आपण गंध का लावतो हे आपल्याला माहीत असावं. वारकऱ्यांना तेही माहीत नाही. त्यांनी लावला म्हणून मी लावला नाही आहे, त्याला सायन्स आधार आहे. आणि आणखीन एक शेवटचा अतिशय पॉईंट सर्वात महत्त्वाचा सांगतो. कुठे लावतात आणखीन? तेव्हा कानाला इथे लावतात. नीट लक्ष द्या. इथे या ठिकाणी का लावायचा इथे? तर कानाचा आकार जो आहे तो बरोबर गर्भामध्ये मुलगा किंवा मुलगी असताना तिचं जे मस्तक आहे ते हे कानाची खालची बाळी, लक्षात येते तुमच्या? एवढा काही खालची जी बाळी दिसती ह्याच्यावरून, या बाळीवरून लक्षात ठेवा, ज्याची संत महात्म्यांची कोणतेही पहा, ही जी कानाची बाळी ही खालची ही खूप मोठी असते. म्हणजे त्या कानाच्या बाळीवरून सायन्स असं सांगतं की तो खूप ज्ञानी माणूस आहे. सजासजी बाह्य रूपावरून व्यक्ती ओळखायची कशी ते मी सांगतोय. त्याच्यामुळं मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, आपली जर बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर काय करा, हे दररोज खाली कानाच्या या बाळ्या काय करायचं, फक्त अशा 21 वेळा वाढायच्या. आलं का लक्षात तुमच्या? आणि तिथं गंध लावला जातो. हा चंदन, याचे गुणधर्म आहेत. शीतलता उत्पन्न करतो. शरीर पूर्ण जे शरीरामधली उष्णता आहे ही उष्णता पूर्णपणे त्या पॉईंटला इक्विलिब्रियम अवस्थेमध्ये आणत असतो. हे माऊलींनी सांगितलेलं अतिशय महत्त्वाचं तत्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणखीन पॉईंट एक आहे, हा पहा, हा पॉईंट इथे सुद्धा वारकऱ्यांनी गंध लावावा. हा पॉईंट सुद्धा याला जिंगवल पॉईंट असं म्हणतात. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तुम्ही पहा, तो दाबला की दुखतो तुमचा. आलं का लक्षात? तो दाबला की दुखत असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला कुठल्या ना कुठल्या आजाराची शक्यता आहे. मग ते जर पॉईंट जर आपण ॲक्टिव्ह करत असेल, इथे पॉईंट, इथे काही जण असा टिकला लावतात, इथे आणि इथे, कळलं? हे टिकला लावणे इथे कानाच्या जवळ असावा. तो टिकला लावणे म्हणजे पॅरालिसिस सारखे अटॅक जे आहेत ते माझ्या संत महात्म्यांना किंवा वारकरी लोकांना येऊ नये, लक्षात ठेवा. आणि ह्याचं महत्त्व काय, त्या माळेचं महत्त्व काय, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगेन तुम्हाला की माळ घातल्यानंतर कोणते कोणते रोग नाहीसे होतात आणि कोणते कोणते रोग होऊच शकत नाहीत आमच्या वारकऱ्याला. दिंडी सोहळा किती लांबून पंढरपूरला येतो का, पर त्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज असतं ते आपण घरात बसून आपल्या चेहऱ्यावरती
कधी असू शकत नाही. आपला चेहरा म्हणजे फोडिली गौरी तैसा दिसे तोंडावर. आपली अवस्था अशी असते. भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.